अरे बाबू तुम्ही म्हणताय कुठं हिंडतोय तर बाबू आज आलो डायरेक्ट डॉक्टर समाधान काळेकर इथं रीड डॉक्टर समाधान काळे यांचा बंगला चालू आहे ना. आम्हाला यातच डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांची डायरेक्ट फ्रेम दिसली आणि हा डायरेक्ट आम्ही आलो होतो हॉलमध्ये यातच इकडं डायरेक्ट पीओपी पण झालती बर का. सर आम्हाला इन्व्हाइट केलं तर हे डॉक्टर समाधान काळे तर यांनी आपल्याला सांगितलं की आपण मार्केटिंग करतो बा तर या विजिट द्यायला. तर मग काय डॉक्टरांनी डायरेक्ट आपल्या सेकंड फ्लोअरला नेलं. मग काय सेकंड फ्लोअरला आता तिथं ते 2 बेड दिसले. बेडच्या तिकून गॅलरी पण आहे. बघू शकता इकडं आपण आलोय तर इकडं बघू शकता इकडं गरुड थेट उडायची झेप घेताना दिसला. काम चालू अजून तर 15 दिवसात वास्तू शांती बघू शकता. तर जिथपर्यंत तो घास दिसू राहिला तो पालनवर एवढं साम्राज्य त्यांनी उभं केलंय. तर यांनी शाळेत पालनावर इतका साम्राज्य उभं केलं. आणि खरं सांगायचं म्हणलं तर यांच्या आधीची परिस्थिती लय नाजूक होती. त्यांनी बिझनेसच्या मार्फत एवढा साम्राज्य उभं केला. चांगले पैसे पण ते कमावताय. आपण जाऊया त्यांच्या स्वतःच्या ऑफिसकडे. चालू आहे ज्याला आपण सेटअप सनमाईक वगैरे बोर्ड वगैरे लावणार आहे. तिथे आपलं काउंटर वगैरे राहणार आहे. ऑफिस या कारणासाठी की आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात शेळीपालन दुग्ध व्यवसाय कन्सल्टन्सीसाठी माहिती विचारण्यासाठी किंवा चारा देण्यासाठी. तर आमचं पूर्ण वेळ महाराष्ट्रभर भारतभर जातं. त्यासाठी लोक आमच्याकडे येतात. मग त्यांना विषय बसण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी काय जे असेल ते त्यासाठी आम्ही ऑफिस. महत्त्वाची स्टेप म्हणजे शेळीपालन. तर इकडं आलोय आता आम्ही. इकडं आता सर्व प्रकारचे शेळीपालन करतात. तर इकडं आम्हाला यातच बाकासूर दिसला. ते पण दानक्यात बाकासूर हे बघू शकता. इकडं याचं मार्केट म्हणजे व्यापाऱ्यांनी मागितला आहे तो पण 1 लाखाला. बिटलचा आहे हा बुकर पूर्ण 82 किलोचा मोठा आहे. प्युअर ब्रीडिंगसाठी ठेवलेला आहे आपण आपल्या सेटअपमध्ये. आपण टोटली जोधपुरी काठीवाडीवरती काम करतो बंदिस्तमध्ये. 7 वर्षाचा आपला तगडा अनुभव आहे. पण आपली विक्री ही 5 वर्षापासून चालू आहे. आणि आज आम्ही एवढे जेही काही उभं केलं ते सगळं ही शेळीपालनावरती उभं केलं. बकऱ्यांची क्वालिटी बघायची आपल्याला. हे बघा आमचा फार्म यामध्ये हे बघा ही एक बकरीचं वजन 60-65 किलो हो. मग आता या सगळ्या ऑल प्रेग्नंट आहेत. काही जनलेल्यांसाठी आपण तो सेपरेटली कपा केलेला. हे बघू शकता इकडं आता आपण आलोय यांच्या जे जनलेल्या शाळा आहे. इकडं बोल पिलांची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीमध्ये प्युअर बिटल क्रॉसिंगनं तयार केलेलं पिल्लू झालेलं आहे. तर आपण यांना काही प्रश्न विचारू तर ते उत्तर तुम्ही एवढे शाळा आहे तर त्यांना खाऊ काय सगळ्याच येतं. त्याच्यामध्ये मार्वेल गवत मेथी घास तुती कांडी आणि स्वीट नेते असा 4 चारांचा आमचा मेन मुख्य आहार आहे त्यांच्यामध्ये. आणि खुराकामध्ये सकाळी गहू आणि मका ठेवतो. स्वतः मी डॉक्टर आहे जनावरांचा. त्यामुळे जनावरांना मुळात म्हणजे आजारी पडती नाही आणि पडलं तरी आम्हाला लगेच लक्षात येतं. तुमचं नाव? मी डॉक्टर समाधान काळे सातळी गाव येवला तालुका नाशिक जिल्हा. माझा मोबाईल नंबर 9604-857754. मी स्वतः चारा व्यवस्थापनावरती किंवा शेळी मेंढी पालन आणि दुग्ध व्यवसायावरती प्रॉपर गायडन्स करतो किंवा आमचं चारा विक्री व्यवसाय पण करतो. त्यातून गेल्या 5 वर्षापासून विक्री पण चालू आहे आपली. आणि या विक्रीच्याच माध्यमातून आपण जमिनी असतील आज बंगल्याचं काम असेल ऑफिसचं काम असेल किंवा फार्मचं काम असेल आपण सर्व ही शेळी पालनाच्या जीवावरती केलेलं आहे. आम्हाला आमच्या फार्मला हजारो लोक व्हिजिट देतात आणि आमचे देणं हे हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे आज. आपण बघू शकता ही आपली जोधपुरी काठीवाडी बकरी आहे टोटली. यांचं वैशिष्ट्य म्हणजे या दुधासाठी सर्वात जास्त दूध मिळतं त्याच्यापासून. आणि साधारणतः 15 महिन्यामध्ये 16 महिन्यामध्ये आपल्याला 2 लिटर मिळतात. आणि प्रति व्यताला 2 ते 3 किलो देण्याचं प्रमाण खूप आहे आपल्या जनावरांमध्ये. 2 ते 3 किलो पासून सुद्धा आपल्याला दूध शिल्लक राहतं या बकरीमधून. आता या सगळं प्रेग्नंट गोट आहे. या कप्प्यामध्ये आपण जे बघतोय तर सर्व प्रेग्नंट आहे. तर साधारणतः 1 वेळ झालेल्या बकऱ्या आहेत. आता आपण जवळजवळ चालू सीझनला 40 लाखाच्या पुढे माल विक्री केलेला आहे आपल्या फार्ममधून. तरी पण आपल्याकडे अजून एवढ्या गोष्टी शिल्लक आहे. तुम्ही बकऱ्यांची क्वालिटी पण बघू शकता. बघा बकऱ्यांचे प्लांट बघा बकऱ्यांची क्वालिटी बघा. आता जणायला सुरुवात झाली पुन्हा दुसऱ्यांना ते लाल कुठल्याही वातावरणामध्ये सेट होण्यासाठी हिला खूप ताकद आहे. म्हणजे याला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. अगदी रांच्या चाऱ्यावर किंवा काँग्रेस गवत समजा दुष्काळ जर पडला लिंबाचं पालन काँग्रेस गवत जरी घातलं तरी ही जात सेट होते. आपण बघू शकता जनावर केवढं आहे बघितलं 65 ते 70 किलोपर्यंत वजन आहे याचं. 2 ते 3 पिलं देते. आणि महत्त्वाचं पिलं पाजून दूध शिल्लक राहते. अशी ही जोधपुरी काठीवाडीमध्ये 2 प्रकार आहेत. भावनगरी काठीवाडी जी 40 गावच्या मार्केटमध्ये बघायला मिळते आपल्याला पण ती बंदिस्त होत नाही. ही राजस्थानची जोधपुरी काठीवाडी 100% बंद. बघू शकता 8 दिवसाचे पिलं आहेत. बघा वजन आणि बघा क्वालिटी. त्यांचे कानच पाहून डायरेक्ट माहिती गवताचं बेनं आपलं कटिंग होतं. दररोज 35,000 काडी कट होते. पूर्ण भारतभर आपलं बेनं विक्रीचा व्यवसाय आहे. मार्वेल गवत स्वीट नेपियर तुती आणि मेथी घास. तर आपलं संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर पूर्ण जातं आपलं कुरिअरच्या माध्यमातून. एस टी पार्सल किंवा श्री मारुती कुरिअरच्या माध्यमातून आपण भारतभर बेनं देत असतो. ही 100 काडीची व्हिडिओ राहते. याच्यातून प्लॅन्टेशन करून याचंच पुढे बेनं तयार करून आपल्याला जाणून घेऊया.
सुरुवात आपण फक्त 20 बकऱ्यांपासून सुरुवात केलेली होती. अगदी पहिला रूप गाभणपासून सुरुवात केली होती 7 वर्षापूर्वी. त्याचाच ग्रोथ वाढत गेला. मग त्यानंतर आपण जमिनी वगैरे घेतल्या, बंगला बांधला, आता गोठ्याचं काम वगैरे, ही सगळी इन्व्हेस्टमेंट जी काही तयार आपण केली ती सगळी आम्ही पशुपालनातून झाली. आज महाराष्ट्रामध्ये एक नाव आहे आपलं, लोक नावावरती बकऱ्या खरेदी करतात किंवा चारा व्यवस्थापन म्हटलं की समाधान आहे. आज असं गणित आमच्याकडे घडलेलं आहे आणि लोकांकडून आलेला रिस्पॉन्स बघतात. यूट्यूब, फेसबुक, इंस्टा या माध्यमातून लोक आम्हाला ओळखतात, आमच्यापर्यंत येतात. त्यासाठीच आम्ही आपण त्यासाठी ऑफिसच्या मागे एक रूम असेल तो राहण्यासाठी करतो, की जेणेकरून एखाद्याला कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते आमच्याकडे येऊन राहतील आणि आम्हाला कुठलाही एकही रुपयाची अपेक्षा नाही कुणी प्रशिक्षणाचा, आम्हाला कुणी रुपये द्यावा याची, कारण आम्हाला गरज नाही. ऑलरेडी आमचं सेटअप मस्त आहे. पुढे आमच्या माध्यमातून 4 लोकांनी मोठं व्हावं, उभं राहावं हेच आमच्या 15 दिवसात बस जाते तर आपल्याला ते इन्व्हेट केलंय तर आपण घेऊया. यांच्याकडे घास, कांडी गवत व सगळ्यात मेन म्हणजे मार्बल गवतची पण बियाणं आहे आणि त्यांच्याकडे जोधपुरी शेळ्या पण आहे. खरं सांगायचं म्हणलं तर त्यांना आहे ना कृषी उत्पन्न पुरस्कार भेटला आणि ते स्वतः डॉक्टर पण आहे. त्यांच्या घरापुढे असंच घास लागणार आहे. आपल्या कटिंग होतात तुम्ही बघू शकता दररोज. आणि अशा परिपक्वच्या काड्या दिसतात, त्या काड्यांची कटिंग करून ह्याच काड्या फक्त विक्रीसाठी वापरल्या जातात. सगळ्यात जास्त प्रसिद्ध म्हणजे त्यांचा बियाणं आणि डायरेक्ट शेळी पालन व्यवसायाचे जीवावर त्यांचं भारताचं नाव मोठं आहे. हो, सगळ्या भारतात त्यांची मार्केटिंग फुल जोरात चालू आहे. तिथं डायरेक्ट विषय खतरनाकच करून टाकला आहे ना. त्यांच्या व्यवसायाचं नाव आहे मॅही ॲग्रो बिझनेस. तुम्हाला जर बियाणं लागत असेल ना तर नक्की व्हिजिट द्या बरं का. तर समाधान काळे सर यांच्याशी भेटून खूप छान वाटलं. तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल किंवा बियाणं घ्यायचं असेल तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. शेवट तर गरुड मकर उंच दिसत होता. मग काय तुम्ही या मग काय दणक्यात लाईक फॉलो करून. तर रामकृष्ण हरी.